वारीला चाललोय. सगदेवा, या वर्षाला वारीत चुकणार म्हणून हुरहुरल्यासारखं होतंय बघ. पांडुरंगाला डोळं भरून बघता बी येणार नाही. जीव नाही माझा रमणार बघ इथं. जा की तुम्ही, जा त्यांच्या बरोबर. काय दाढ भरली तुम्हाला? गड लागतात की हा, जा जा, घेऊन जा घेऊन जा. नाहीतरी इथं टाळ कुटत बसण्यापेक्षा तिथं गेलेलं बरं ना. सासूबाई तुम्ही काय उभ्या, जा बरं जाऊन चहा टाका माझ्यासाठी जा. जयंती, देवानं तोंड दिले म्हणून काही बरवू नकोस. सासू सासरे आहेत तुझे, आई बाबांच्या जागी आहेत. आळंदीत प्रस्थान दिवस उजाडला की दिंडी सोबत वारीला जायचं अशी भागवतांची परंपराच आहे. आणि बिनकामाचं बहिणीच्या जीवावर उड्या मारायच्या ही बी परंपराच असेल ना भागवतांची. जयंती, वरडा 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 वरडा, अजून मोठे वरडा की. काय शिकवलं तुमच्या आई बापानं आतापर्यंत तुम्हाला? हा, ते टाळ कुटत बसायचा आणि तो मृदुंग वाजवत बसायचा. तुमची ती बहीण तिकडे घसा खरवडून गाते ना तेव्हा 4 पैसे येतात आणि घर चालतंय. तिच्या जीवावर एक नोकरी मिळाली होती हो, ती बी करता आली नाही, त्यात बी खोटेपणा केला जाऊन. पाच जयंती पाच. आई बाबांची तब्येत ठीक नाही म्हणून मी वारीला चाललोय. मग त्यांच्या डोक्यावर जेव्हा कर्जाचा डोंगर होता, त्या अप्पू भाऊजींचा जेव्हा भागत नव्हता औषधांशिवाय, तेव्हा का काम करत नव्हता तुम्ही? मी नोकरी करत होतो. होतो भूतकाळ झाला तो, आता वर्तमानात या जरा. ओ, काम करून पैसे कमवून 4 दिवस तरी आई बापाला सुखाचे दाखवा हो. त्याने 4 दिवस राहू देत, सोडा ते 4 दिवस, पण 2 दिवस बायकोला तरी सुखाचे दाखवा की कधीतरी. हा, नाही जमणार ते. त्याने सांगा मला काय 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 केलंय काय तुम्ही आतापर्यंत? काय कर्तव्य आहे तुमचं? कसला अभिमान आहे एवढा तुम्हाला? सांगू शकते का मी बाहेर जाऊन कुठं, बाबा माझा नवरा अमुक करतो तमुक करतो, हे पैसे कमवतो ते देतो घरात? काय सांगू शकते मी बाहेर जाऊन? हा घरात नोकर होता ना, तीच ह्याची लायकी होती. सकाळ सकाळ उठता तेव्हा आरशात स्वतःला बघून लाज नाही का वाटत तुम्हाला? आपण या पृथ्वीवर ओझ आहोत असं वाटत नाही का कधी उठल्यावर? काय काय सुनबाई, काय त्या मेंढ्यांके काय लाज काढली माहितीये तुम्हाला? 18,000ची नोकरी, 30,000ची नोकरी, मोठं ऑफिस दाखवलं, अरबा बरोबर मीटिंग दाखवली, आणि काय दिसलं मला तिथं? हा ऐश्वर्या मॅडमच्या मैत्रिणीचं जाऊन सँडल पुसतो. अगं जयंती, जरा तुम्ही बोला, काय सांगत होतात परवा? वटपौर्णिमेची जाऊन पूजा कर. या नवऱ्यासाठी पूजा करू मी? या असल्या बिनकामाच्या नवऱ्यासाठी पूजा करू? लायकी आहे याची बायको सांभाळायची?